श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो। तर बघा, आजचा विषय आपला खूप खास होणार आहे आणि आपला आजच्या विषयामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा, आजच्या विषयात की पितृपक्षामध्ये आपल्याला छोटे छोटे असे उपाय करायचे आहेत की ज्यांना प्रखर असा पितृदोष आहे। तर पितृदोष आहे पण खूप विधी पण सांगितलेले आहे, नारायण नागबली सारख्या विधी, मातृगया सांगितलेले आहेत। अशा लोकांनी हे जे मी उपाय सांगणार आहे हे उपाय नक्कीच करावे। यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकता जो मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जे शक्य झाले ते व्हिडिओ म्हणजे करायचा प्रयत्न करा। अगदी घरगुती आपले सामान जे असतं, घरामध्ये जे सामान असतं ते वापरून आपल्याला हे उपाय करायचे आहेत, ठीक आहे। तर असे छोटे छोटे उपाय सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपला पितृपक्ष जो आहे तो यावर्षी सुरुवात होणार आहे बघा 8 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत। 7 तारखेला पौर्णिमा आहे। तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असा होता की ताई, पौर्णिमेच्या दिवशी मृत झालेला व्यक्ती असतो त्याचं कधी आपण पित्तर करू शकतो? तर त्याचं पित्तर बघा महालयारंभ या दिवशी सुद्धा करू शकतो। नाही तुम्हाला त्या दिवशी जमलं तर अष्टमी तिथी, द्वादशी, भरणी श्राद्ध आणि सर्व पित्री अमावस्या या तिथींना तुम्ही पौर्णिमेला मृत पावलेल्या व्यक्तींचं भरणी श्राद्ध पित्तर पूजू शकतात किंवा त्याचं श्राद्ध करू शकतात। तसेच तुम्हाला सांगेल, इंदिरा एकादशी येत आहे। तर इंदिरा एकादशीच्या दिवशी कुठलंही श्राद्ध केलं जात नाही, हे लक्षात घ्या। तुमच्याकडे भटजी असतील किंवा ब्राह्मण असतील त्यांना नक्कीच विचारा आणि इंदिरा एकादशीच्या दिवशी ज्यांचं श्राद्ध येत असेल त्यांनी ही शंका नक्कीच काढावा। एकादशीला कोणतंही श्राद्ध केलं जात नाही इंदिरा एकादशीच्या दिवशी। तर हे मी तुम्हाला सांगेल, आवर्जून ज्यांचं कोणाचं श्राद्ध येत असेल त्यांनी नक्कीच ही विचारपूस करून मग श्राद्ध करावं। तर आता आपल्या उपायांना सुरुवात करूया। तर बघा, पितृपक्षांमध्ये दररोजच्या दररोज आपण देवपूजा वगैरे करत असतो। तर तुम्हाला सांगेल, देवपूजा आपण करत असताना 2 मंत्र असे असतात की ते 2 मंत्र आपण पठण केल्याने आपल्याला म्हणजे पित्रांचा कृपाशीर्वाद लाभत असतो आणि पित्रांना प्रसन्न करण्यासाठी हे 2 मंत्र आपण दररोज म्हणायचे आहेत। तो मंत्र म्हणजे कोणता बघा, महामृत्युंजय मंत्र। महामृत्युंजय मंत्र कोणता आहे? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्युमोक्षयमामृतात्। हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। अगदी तुम्ही 11 वेळा म्हटला तरीही देखील चालेल। आणि दुसरा मंत्र म्हणजे गायत्री मंत्र। गायत्री, रुद्र गायत्री मंत्र तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, आपल्या नित्यसेच्या ग्रंथात दिलेला आहे। ओम तत्पुरुषाय विघ्ने महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। हा मंत्र रुद्र गायत्री मंत्र आहे, हा महादेवांचा आहे। हा सुद्धा तुम्ही म्हणू शकतात। हे दोघीही मंत्र तुम्ही अगदी बघा, महादेवाची पिंड असेल तुमच्या घरामध्ये देवघरात, त्या पिंडीचा अभिषेक करत असताना तुम्ही म्हणजे म्हणून घ्यायचे तरी देखील चालेल। अशा पद्धतीने करावा, हा एक उपाय सांगितला। आता पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा। पुढचा उपाय असा की आपल्या घरामध्ये माठ असतो, पाण्याचा माठ भरलेला, बरोबर। पाण्याचा माठ नसेल तर बघा, हंडा असेल, कळशी असेल, काहीतरी तुम्ही प्यायच्या पाण्याला वापरत असतात, तर तिथे आपल्याला त्या माठाजवळ दररोज एक मातीची पंती जी असते ना ती प्रज्वलित करायची आहे। तेल हे आपलं तिळाचं तेल असलं तर अतिउत्तम, नसेल तर साधं तेल घ्या, काही हरकत नाही, ती घ्यावी। तो दिवा प्रज्वलित आपल्याला करायचा आहे आणि तो माठाजवळ ठेवायचा आहे। माठाजवळ ठेवत असताना त्याचं मुख जे असतं, वातीचं मुख जे असतं ते दक्षिणेला येईल याची आपण काळजी घ्यायची आहे। आणि तसेच तुम्हाला सांगेल की आपण हे करत असताना पितृदेवो भव, पितृदेव भव हा मंत्र आपल्याला सोपा आहे पितरांची सेवा करायला। हा मंत्र जप करत आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। माठाजवळ हा दिवा दररोज 15 दिवसासाठी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। जास्तच तुम्हाला पितृदोष वाटत असेल, सांगितलं असेल तर दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात। हा दिवा का लावला जातो बरं? तर असं बोललं जातं की पितृ जेव्हा जातात तर त्यांच्या रस्त्यामध्ये अंधार असतो, तर जेव्हा आपण हा दिवा प्रज्वलित करतो तर त्यांना रस्ता दिसत असतो, त्यांचा मार्ग मोकळा होत असतो, त्यांच्या रस्त्यावर प्रकाश पडत असतो, म्हणून ते आपल्याला कृपाशीर्वाद देत असतात। तर म्हणून हा दिवा आपण माठाजवळ लावायचा असतो। दुसरा उपाय असा बघा, आपल्या घरी श्राद्ध ज्या दिवशी राहणार आहे, म्हणजे समजा दुसऱ्या दिवशी उठून श्राद्ध आहे, त्या दिवशी पहिल्या रात्री आपल्याला एक उपाय करायचा आहे। तो म्हणजे कोणता? एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे, जो खंडित नसेल असा अखंड असा एक तांदळाचा दाणा घ्या। तांदळाचाच दाणा का घ्यावा बरं? बघा, तांदळांमध्ये जे पावित्र्य आहे ते कुठल्याच याच्यात नाहीये। कुठली वस्तू नसते की बघा पूजेमध्ये आपण तांदूळ वापरतो का? त्याच्यात पावित्र्य आहे। तांदळांना खूप मान देण्यात येतो, कारण त्यापासून खीर देखील आपण बनवतो, भात बनवतो, ते पितरांना आवडतं, दैवात देत असतो, तर म्हणून तांदूळला मान दिला जातो। एक दाणा आपण घ्यावा, तो आपण दुसऱ्या दिवशी श्राद्ध आहे तर पहिल्या दिवशी रात्री तो माठाजवळ आपल्याला ठेवायचा आहे। आता एक दाणा तिथे राहील का? मुंगी वगैरे कोणी आलं तर खाऊन जाईल, बरोबर। तर आपण एका वाटी
वाटीमध्ये, छोटीशी वाटी घ्या, त्यामध्ये एक तांदळाचा दाणा ठेवा आणि तो झाकून ठेवा तिथे माठाजवळ, ठीक आहे. आणि हा झाकून ठेवल्यानंतर रात्रभर तो ठेवावा. दुसऱ्या दिवशी उठून आपण तो दाणा घेऊन आपल्या घरातील जी शिवपिंड असते देवघरामध्ये, त्या शिवपिंडीवर आपल्याला तो दाणा वाहायचा आहे. हा दाणा वाहत असताना आपल्या घरी जर श्राद्ध पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या तिथीला येत असेल तर एक वेळा वाहू शकतात, किंवा तुमच्या घरी जर श्राद्ध सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी येत असेल, तुमच्या घरातील व्यक्तीचं, वडिलांचं असू द्या, आईचं असू द्या, अशा पद्धतीने, तर तुम्हाला सांगेल सप्तमीला आलं तर 7 वेळा 7 वेळा तुम्ही मंत्र म्हणावा, किंवा द्वादशीला आलं तर 2 वेळा म्हणावा, किंवा मग अमावस्येला आलं तर 15व्या दिवशी अमावस्या येते म्हणून 15 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजेच कोणता? तांदळाचा दाणा वाहिल्यानंतर आपल्याला स्वधा 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 अशा प्रकारे आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे. अगदी 5 वेळा म्हटलं तरीही चालेल, पण अमावस्येला आलं तर 15 वेळा म्हणा. अशा पद्धतीने तुम्ही ही सुद्धा छोटीशी सेवा आपल्याला करायची आहे. ज्या दिवशी तुमच्या घरी श्राद्ध असेल त्या दिवशी ही सेवा करायची, पण मात्र तांदळाचा दाणा आपल्याला पहिल्या दिवशी रात्री माठाजवळ झाकून ठेवायचा आहे. आता पुढचा उपाय म्हणजे कोणता बघा. हा उपाय जो आहे तो महिलांनी करायचा आहे पितरांसाठी. आता हा पुरुषांनीच करावा का किंवा असं काही आहे का? तर नाही, महिलांनी करण्यासाठी, कारण पुरुषांना खूप कमी वेळ असतो आणि महिलांनी ही सेवा करायची आपल्या घरामध्ये. बघा, आपण आपले दोघी हात मातील अशी ओंजळ मावेल एवढं आपल्याला भांडं घ्यायचंय. आपण तुळशीला पाणी घालत असतो रोज, तर आपण काय करतो? तांब्या घेतो रोज, बरोबर. तर त्या दिवशी आपल्याला मात्र आपली ओंजळ मावेल असं भांडं आपण घ्या या 15 दिवसांमध्ये. आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे, जवस टाकायचे आहे, आणि तुम्हाला सांगेल तांदूळ जे असतात पांढरे तांदूळ ते टाकायचे आहेत. हे टाकल्यानंतर आपल्याला दोघी हातांमध्ये म्हणजे याच्यात ओंजळीत पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला तुळशी मातेच्या बुडाशी म्हणजे मूळ जे आहे तिथे टाकायचं आहे, ठीक आहे. हे अर्पण करत असताना हाताने आपल्याला ओंजळीने पाणी अर्पण करायचं आहे आणि पितृदेवो भव पितृदेवो भव असं स्मरण करत करत आपल्याला तुळशीला ते पाणी म्हणजे बुडाशी हे पाणी टाकायचं आहे. दररोज 15 दिवस ही तुम्ही सेवा करू शकता. या पद्धतीने सुद्धा पितरांना सद्गती मिळत असते. आता पुढचा उपाय म्हणजे बघा, आपल्या घरातील जो कर्ता पुरुष असेल त्याने सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. दररोज 15 दिवसांसाठी एवढा वेळ तुम्ही त्यांना काढायला लावा. सूर्याला अर्घ्य देत असताना त्या पाण्यामध्ये जो आपला तांब्या असेल त्यामध्ये पाण्यामध्ये हळदी कुंकू व्हायचा आहे. लाल फूल असेल तर अतिउत्तम, लाल फूल टाकावं आणि सूर्यदेवांना आपण अर्घ्य द्यायला त्यांना सांगावं. आता पुरुष मंडळी जर अर्घ्य देत असतील तर त्यांना 3 मंत्र येतात. ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः. हे 3 मंत्र पुरुष मंडळी वापरू शकतात. महिला जर अर्घ्य देत असतील तर तुम्हाला सांगेन ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणून महिलांनी अर्घ्य द्यायचा आहे. या 15 दिवसांमध्ये तुमच्या घरात जर पुरुषांना वेळ नसेल तर महिला देत असताना हा मंत्र वापरावा, ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. याने सुद्धा आपल्या पितृदोष जे असतात ते कमी व्हायला मदत होते. त्याच पद्धतीने जसं सूर्याला आपण अर्घ्य देत असतो तसेच पितरांना अर्घ्य द्यायचं असतं, पण मात्र पितरांना आपण अर्घ्य देतो त्याला तर्पण बोललं जातं. तर पितरांना आपण तर्पण द्यायचंय. दररोज सकाळी आपण जसं सूर्याला अर्घ्य देतो तसंच पितरांना अर्घ्य देण्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी घ्या. पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. त्यामध्ये पांढरं जर तुम्हाला फूल मिळालं तर पांढरं फूल घ्या, ते टाकायचं आहे. आणि आपण पितृदेवो भव हा मंत्र म्हणत दक्षिणेकडे तोंड करावं. आपल्या घरातील दिशा बघा किंवा टेरिसवर तुम्ही जात असणार गच्चीवरती, तिथे जाऊन दक्षिणेला तोंड करून आपल्याला ते पाणी अर्पण करायचं आहे. तर्पण ते पितरांना द्यायचं आहे. पितृदेवो भव असा मंत्र जप करत हे पितरांना आपण 15 दिवसासाठी अर्घ्य म्हणजेच तर्पण देऊ शकतो. तसेच तुम्हाला सांगेल या 15 दिवसांमध्ये आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे. आता पितृ समजून आपण नैवेद्य द्यायचा आहे. ते म्हणजे कोणते बघा, मुंगी, कुठलाही प्राणी असू द्या, मुंगी असू द्या, प्राणी गाय असो, कुत्रा असो, जे कोणी असतील, जे प्राणी तुम्हाला दिसत आहे तर त्यांना एका प्राण्याला तुम्ही खायला द्यायचं आहे. या 15 दिवसांमध्ये मुंग्या असतील, मुंग्यांना पीठ साखर थोडीशी आपण भिंतीच्या साईडला टाकून द्या. गाय असेल तर गायला थोडा चपातीचा घास द्या, कुत्र्याला थोडा घास द्या. या पद्धतीने तुम्हाला या 15 दिवसांमध्ये करायचं आहे. कुठलाही प्राणी असू द्या तर प्राण्याला नक्कीच तुम्ही घास या 15 दिवसांमध्ये द्यायचा आहे. पुढचा उपाय असा आहे बघा, या 15 दिवसांमध्ये पिंपळ वृक्ष जो असतो, पिंपळ वृक्ष जर तुमच्या घराजवळ असेल तर पिंपळ वृक्षाला तुम्हाला दिवा लावायचा आहे. दररोज लावला तर अतिउत्तम. पिंपळ वृक्षाला तुम्हाला
दूध थोडं टाकून ते पाणी वाहिलं तरी सुद्धा चालेल. थोडे पाणी घ्या, काळे तीळ घ्या आणि पाणी आपल्याला अर्पण करायचंय. तसेच तुम्हाला सांगेल, काळे तीळ सुद्धा टाकून तुम्ही पाणी अर्पण केल्याने पितृदोष हा कमी होत असतो. तुम्ही तिळाचा तेलाचा दिवा आपण पिंपळ वृक्षाला लावू शकतात. प्रदक्षिणा सुद्धा या 15 दिवसांमध्ये पिंपळ वृक्षाला करू शकतात. पण हात लावू नका, लांबूनच तुम्ही प्रदक्षिणा करा. एक तुम्हाला आवर्जून सांगेल, जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करत असतो या 15 दिवसांमध्ये आपण दिवा प्रज्वलित करायला जातो, पण मात्र कुणाशी बोलू नका. तिथे दिवा प्रज्वलित करा, पूजा वगैरे करावी आणि सरळ आपल्या घरी आपल्याला निघून यायचंय. कुणी आवाज दिला तरी सुद्धा आपण बघायचं नाही. आणि आपल्या घरी निघून आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहेत आणि नंतर आपल्या देवघरासमोर महाराज असतील तुमच्याकडे तर महाराजांना मुजरा करा किंवा आपल्या देवांना आपण नमस्कार करायचा आहे. या पद्धतीने आपण करायचं आहे. पुढचा उपाय सांगेल मी तुम्हाला, अगदी सोपा आणि सरळ. या 15 दिवसांमध्ये तुम्ही बघा, आपल्या मुख्य दरवाजा जो आहे, आपल्या घराचा मुख्य दरवाजा, त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला एक कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. कणकेचा दिवा हा एकमुखी असला तरीही चालेल, चौमुखी असला तरीही चालेल, पण एकमुखी घेतला तरी चालेल असं सांगेल. तर दररोज तुम्ही थोडी कणिक मळायची आहे. कणिक मळल्यानंतर बघा, मीठ नाही टाकलं तरीही चालेल. त्या कणकेचा दिव्यामध्ये तुम्हाला एकच वात ही लावायची आहे. तेल हे तिळाचं असलं तर अतिउत्तम. तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर साधं तेल तुम्ही वापरतात ते तर जरी घेतलं तरी चालेल. त्यामध्ये काळी तीळ थोडी आपण तेला म्हणजे दिव्यामध्ये टाकावी आणि एकच वात करावी आणि ती आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला पितरांसाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्याची आपल्याला दररोज तिथे ठेवून पूजा करायची. जो दिवा आपण ठेवत असतो दिव्याला आसन आपल्याला द्यायचे. आसन हे बघा, थोडे तांदूळ टाकले तरी चालेल किंवा कुठलंही पान, आपण झाडाचं पान खाली ठेवा आणि या दिव्याचं मुख जे असं, जी वात असते ती दक्षिणेला येईल या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना, तिथे ठेवत असताना पितृदेवो भव, पितृदेवो भव हा मंत्र म्हणायचा आहे. आणि बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो की ताई हा दिवा जो असतो हा उजव्या बाजूला ठेवावा की डाव्या बाजूला घराच्या. तर तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या दिशेला, त्या बाजूला तुम्ही ठेवू शकतात. शक्य झालं तर मी सांगेल, जर तुम्हाला शक्य झालं तर आपण जेव्हा घरात एंट्री करतो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला ठेवावा आणि घरातून बाहेर निघताना उजव्या बाजूला, अशा पद्धतीने ठेवू शकतात. जर तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही जागा इकडे तिकडे करू शकतात, काही हरकत नाही. फक्त तुम्हाला सांगेल, त्याचं मुख, दिव्याचं मुख जे असतं ते आपल्याला दक्षिणेला करायचंय. वातीचं जे मुख असतं ते, बस ही एवढी काळजी घ्यायची, कारण तो दिवा आपण पितरांसाठी समर्पित करणार आहोत आणि पितृदेवो भव हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. पितरांसाठी आपण तो दिवा प्रज्वलित करायचा या 15 दिवसांसाठी. त्यानंतर अजून एक सांगेल तुम्हाला की बघा, आपण दररोजच्या दररोज खीर बनवून सुद्धा आपण पितरांना ठेवू शकतो. थोडीशी खीर बनवा, ती अगदी तुम्ही दररोज आपण टेरिसवर किंवा आपल्या घराच्या बाहेर जागा असेल तर दररोजची जागा बघून घ्या, त्या ठिकाणी ठेवू शकतो. किंवा दही भाताचा नैवेद्य, आंबट दही असतं ते घ्या. भात हा अळणी बनवायचा आहे. रोजच्या रोज आपण दही भाताचा नैवेद्य सुद्धा आपल्या पितरांसाठी ठेवू शकतो या 15 दिवसांमध्ये. आणि दक्षिण दिशा जी असेल त्याकडे मुख करून आपल्याला देवताय नमः किंवा पितृदेवो भव हा मंत्र म्हणून त्यांच्यासाठी आपण नैवेद्य ठेवावा. आणि नैवेद्य ठेवत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कशा पद्धतीने आपण पितरांना नैवेद्य देतो. जर माहिती नसेल तर नक्कीच दुसरा एक व्हिडिओ मी नक्कीच बनवेल की पितरांना नैवेद्य आपण कसा दाखवावा. पण दक्षिण दिशेला तोंड करून, मुख करून आपण हा नैवेद्य त्यांना ठेवायचा आहे आणि दररोज सुद्धा ही सेवा आपण करू शकतो. तर असे बरेचसे काही उपाय जे आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. या उपायांपैकी तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल असा एक उपाय तुम्ही निवडू शकतात आणि या 15 दिवसांमध्ये तुम्ही करू शकतात. मी म्हणणार नाही की सगळेच्या सगळेच उपाय तुम्ही करा. जो तुम्हाला सोयीस्कर वाटेल, जी वस्तू तुमच्या घरात अवेलेबल आहे या 15 दिवसांमध्ये तुम्ही करू शकतात, अशी सेवा तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेल, जी तुम्हाला सोयीस्कर वाटेल ती. ठीक आहे, तर चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.